ऐक ना ताई, हा मी बोल ना. MSW ची विद्यार्थिनी आहे, इथे सर्वे करायला आली आहे. माझे जरा क्वेश्चन्स होते, जरा तुम्ही सांगताल का? अगं पण मला लय काम आहे, मी बाजारात चालले. एक काम कर, काय? तिकडे आहे ना एक मुलगा बसलेला आहे काळ्या रंगाचा. त्याला असं बी काही काम नाही, तो तुला आहे ना सगळं सांगन आणि त्याला सगळ्या गावातलं माहितीच असतं सगळ्यांचं नाही का. मग तू जा आणि त्याच्याशी बोल, मला लय काम आहे, जाऊ दे मला उशीर होते. चालेल चालेल. हा अरे कुठे आहे तू? अरे लवकर ये ना, मग किती वेळ झालाय थांबलेलोय मी. अरे भाऊ अर्धा तास झाला, तू अर्धा तास बोल तेच म्हणून राहिलं, येऊ राहिलं लवकर मी. बावड ये लवकर. हा प्रेम का तुम्ही? हो मीच. हा, ते मी सर्वे करायला आली होती. गावात किती कुटुंब आहे तुमच्या? हा तसे गावातलं कुटुंब आहे, कोण कोणाकडे एवढं लक्ष देणार? तरी गावात 150-200 असतील. हा तुम्ही बसा ना खाली, मी सगळं सांगतो. बसा बसा. नाही नाही, मी उभीच वरी आहे. गावात किती लोकसंख्या आहे? गावातली लोकसंख्या होय, गावातली लोकसंख्या तसं दररोज 2-4 मरत येत, दररोज 2-4 वाढत येत. हो, तुम्ही नीट सांगा ना, मी पण कोणाला विचारत बसले. तुमच्यासारखे किती गावात? हे प्रेम्या, हा कोण होते रे जिन्नस? जिन्नस नदी ती सर्वे करायला आली गावात. म्हणजे कोण आजारी आहे, कोण बिन आजारी आहे? अरे तसं नाही, ते आहे ना, कोण लग्नाचं आहे कोण बिन लग्नाचं आहे यासाठी आलती. माझं नाव सांगायचं ना तिला. बास काय गंठ, सगळ्यात पहिलं तुझंच नाव सांगितलंय, मग माझं, मग कमल्याचं. मग मला नाही वाटत बा आमच्या दोघांचं काही होईल म्हणून, पण तुझा चान्स आहे बरं का. हा वय, हा मग आता इकडेच गेली ना ती. हा इकडेच पुढं इकडे गेली ती. युग मग हा हो मॅडम, हा बोला ना. तुम्ही सर्वे करायला आलेत ना? हा मला बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बसून ना. हा चला. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? तुम्ही नका विचारू, मीच विचारतो. आता मी सर्वेला आले म्हणलं, मीच विचारणार ना. ते राहून द्या. मला प्रेमने सगळं सांगितलंय. काय सांगितलं? तुम्ही लग्न करता का माझ्याशी? आता हे काय नवीन? नवीन नाही, माझं लग्नच नाही झालं अजून. आणि तुम्ही जे मागताना ते आणून देईन. तुम्ही फक्त माझ्याशी लग्न करा. नाही, अजिबात नाही, मी नाही करू शकत. अहो तुम्हाला कशाचीच कमतरता नाही, उणीव नाही भासू देणार मी. तुम्ही नाही. म्हणले ना हे पाहिजे लगेच हजर, तुम्ही म्हणले ना ते पाहिजे लगेच हजर. नाही नाही, अजिबात नाही. अहो तुम्ही जे म्हणता ते देतो ना मी. बघा बर का, आमच्या संस्थेत 2 व्यक्ती अशी त्यांना दिसत नाही, मग तुमचा डोळा देतात का? अहो एकच काय, दोन्ही दिन. मला 32 जात ऐवजी अशी 32 डोळे असते ना, तर 32च्या 32 दिले असते. पण तुम्ही लग्न करताना नाही, माझ्या घरच्यांना विचारावं लागेल मला. अहो त्याला काय विचारायचं? आमच्या गावात आहे ना चोरमन आणि सरपंच प्रतिष्ठित आहेत. आपण त्यांना विचारून एखाद्या मंदिरात लग्न करू. नाही चला. नाही, नको नको. अहो चला चला. अहो चला. किती बी आपटा, यंदा गावच्या जत्रेमध्ये तमाशाच होणार. तमाशा आम्ही उधळून लावणार, तमाशा होत नसतो. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ह्या वेळेस ऑर्केस्ट्रा चालणार. अहो त्या दिवशी कल्याणला गेलतो, सरपंच तुम्ही नव्हते संग. हे ऑर्केस्ट्रा पाहिला, ऑर्केस्ट्रा मध्ये नुसत्या तारण्या बाण पुरींचा तांडाचा तांडा. अहो मग ते काय तमाशामध्ये पोरी नसतात का? नाचायला असतातच ना. ऑर्केस्ट्राची खासियतच वेगळी हो. अहो आपल्या गावाला 200 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आपल्या गावाच्या जत्रेमध्ये जसा हगामा गरजेचा आहे तसा तमाशा गरजेचा आहे. अहो तमाशामध्ये लोककलावंत असतात. आपण जर ती लोककला जिवंत नाही ठेवायची तर कोणी ठेवायची सांगा बरं? आज एवढे लोक खर्च करते तमाशावाले, त्यांना जर अशी नाही सुपारी भेटली तर ते काय करतील मला बाकी माहित नाही. आपल्या पिढी परंपरेनुसार आपल्या गावात तमाशा होणार म्हणजे होणार. मग आमचा ऑर्केस्ट्रा बी होणार म्हणजे होणार. का बरं? ऑर्केस्ट्रात का होणार? ऑर्केस्ट्रा तमाशात लोक कलावंत आहे, तसे ऑर्केस्ट्रा मध्ये बी आहेत ना, त्यांच्याकडे बी बघा ना जरा. एक काम करा, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या, गावात आपण सर्कसच आणू. सर्कसच आणायची मग. हा. हा बरं, सर्कस आणू. मला काय मोठा ऑर्केस्ट्रा करायचं ते ऑर्केस्ट्रा करा, पण मी उद्घाटनाला येणार नाही आता सांगू. हो सरपंच, ते उद्घाटन राहू द्या, आधी आमचं उद्घाटन करा. तुमचं काय उद्घाटन करायचं? ह्या मॅडम आहेत हा. ना, माझ्या बरोबर लग्नाला तयार झाल्यात, आमचं लग्न लावून द्या. घंट्या, तुझं लग्न हा या पोरी बरोबर? हा. अरे घंट्या, अरे तुझं वय काय तिचं वय काय? अरे असं कुठं लग्न होत असतं का? अरे जर झालं तर ते चेअरमन मला लोकांना तोंडात काय कोंबतील? अहो तिची तयारी आहे, माझी तयारी आहे, तुम्हाला काय अडचण? मिया बीबी राजी तो क्या करेगा पाजी. वय भैयाजी 2 मिनिटं ते जाऊन थांबता का? मी विचारतो जरा. आता कसं आहे, लग्नाचा विषय चेअरमनला मला विचारावं लागतं 2-3 प्रश्न. मुलीच्या मामांचं गाव कोणतं, मुलीचं शिक्षण विचारावं लागायचं. घंट जतीत जाऊन थांब जरा.
तुला नाही माहिती आहे सोयरिके कशा जमायच्या? पुढं ताईत बी तर नाही ना घातला तू? नाही नाही एवढे म्हणजे भारी पोरगी तुला हा म्हणली? कोणच्या देवाला नवस घ्यालता? अगं पोरी तिथं याडमटच आहे, त्याला काही कळत नाही. पण तुला बी काही कळत नाही का? तू त्याचं वय काय, तू कसं काय लग्नाला तयार झालीस? अहो मी इथं सर्वे करायला होते MSW ची विद्यार्थिनी आहे. हा. तर मी सर्वे करता करता ते माझ्या मागे लागले की मला तुझ्यासोबत लग्न करायचं. मी त्यांचं पिछा सोडवण्यासाठी त्यांना म्हणलं की मला तुमचे 2 डोळे द्या. मग ते लगेच राजी झाले दोन्ही डोळे द्यायला. असं आहे वय. बर तुला लग्न नाही करायचं सोबत? नाही करायचं मला. ठीक आहे, मी सांगतो तसं कर. हा चालेल. घंटन इकडे ये रे. कधी करायचं मग? हा माझं बोलणं झालंय तिच्या संगत. आता तुझ्यासोबत मी काहीतरी बोलायला लागेल ना. बाळा तुझा ती जाऊन उभा राहा. ये इथं. काय ठरलंय तुमचं? डोळे द्यायचं ठरलं काय? हा तू काय करणार आहे बिगर डोळ्यांचा? अहो मला लग्न व्हायची मतलब आयुष्य मी माझं तिच्या डोळ्यातून बघन. असं ना? हा. काय भारी भारी डायलॉग आणतोय. कादंबरी वाचलीत काय? हा काय करावं या घंट्याचं मला तेच का. घंटन एक काम कर, तुला असं वाटतं का तू 2 डोळ्याशिवाय राहू शकतो? हा राहील ना त्याला काय. नक्की. खिशात रुमाल आहे का तुझ्या? हा काढ बरं बाहेर. आईला रुमाल मी पाळायला लागला. काय सुधारणा झाली पोरगी भेटली तर. ते असं उघड हा आणि डोळ्यांना पट्टी बांध. आता मी सांगतो ऐक, उद्या सकाळपर्यंत डोळ्याची पट्टी काढायची नाही. हा गावातून हिंडायचे, तुझे सगळे कामं करायचे, खाणं पिणं जेवण सगळं. हा आणि जर तुला असं वाटलं का डोळे बांधून तू सगळे कामं करू शकतोस हा तर उद्या ये इथंच ह्या टायमिंगला आपण तुझं लग्न मंदिरात लावून टाकू. ठीक आहे? हा काय प्रॉब्लेम आता? बघायचं ना, पट्टी काढायची नाही. जा आता. येतो मग. हा जा. येता येईल नीट. कामले. गंठन भाऊजी काय नाटक लावलं हे? अहो सुजाताबाई तुम्ही होय? ती पट्टी सोडा, पट्टी बांधायचं नाटक करता, मिठा मारता काय? हा मला वाटलं कामल्याचे. नाही पट्टी नाही सोडणार. काय बरं? सरपंचाची माझी पैस लागलेली, पट्टी नाही सोडायची. मग माझं लग्न होणार आहे. काही पण काढता आणि मिठी मारायचं काय चाललं होतं तुमचं? अहो मला वाटलं कामले कमलंय ते कसं असं वाटलं? पाय घाशीत चालतो. काय माणूस आहे बाई, खुशाल डोळ्याला पट्टी बांधून मिठी मारायला लागले. तू प्रेम आहे उजवा पाय कामल्या लय घाशीतो. मला वाटलं तेच आहे. सॉरी बर का वहिनी. हो कुठे गेल्या काय नो? अरे सांगितलंय मी त्याला. नाही भाऊ, मी तिकडेच राहिलं पाठ. थांब. घंट्या आहे. हा काय करतोय? दिसत नाही का काय करायला आलोय? अरे इथं कुठं रस्त्यात? अरे गायबाने. रस्त्यात? मग अरे शेतात आलोय मी. शेतात? हा अरे गांठ्या, हे रोड आहे रोड. बाहेर येतात जात्यात पाणी बिणी भरायला. तू इथं कुठं बसशील? ही बाटली बिटली उचल तू इथं. हायला तिकडे बाजूला शेतात बितात बसायचं. हा मी धर हे डोळ्याला पट्टे काऊन बांधली तू अशी? ते सरपंचाच माझं ठरलंय, एक दिवस पट्टी बांधायची. मला सोड बरं आमच्या शेतात. हायला काय खरं नाही. चल इकडे बस, पुढे जाऊन जरा शेतात इकडे धर. सरपंच तमाशासाठी 1 लाख रुपये तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही हो जास्त दिले? सरपंच ही तुमची पट्टी. येतो येईल. आणि मला नको ती पोरगील, मला लग्न नाही करायचं. काय रे बाबा काय झालं? अहो काय दिसला आणि काय नाही, डोळे बांधून हिंडतोय. याला धडक त्याला धडक. ते गाईला वासरू पाजायच्या ऐवजी चुकून कुत्र्यातून नेलं पाजायला. जेवताना घास जातोय नाकात. ती कडी केलती त्यात आमसूल होते. हा. मी असं चोखून ठेवलं, थोड्या वेळ खायला गेलो, नंतर कळलं गोगल गाय खाल्ली मी. आणि सकाळी नाश्ता करताना चुकून 4 झुरळ खाल्ली. हा झुरळ? हा. आणि तुला कसं कळालं झुरळ होते पट्टी बांधल्यावर? त्यांच्या पाय दातात अडकले होते. अरे 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 नशीब कोणला धडा केला नाही, तू मार नाही खाल्ला. खाल्लाय येतो कोणला? कमल्या समजून सुजाताबाईलाच मिठी मारायला अगो बाबो. बुटाड काढू का एक? मारली नाही पण. नाही मारली. हा थोड्यान वाचली, थोड्यान वाचली. वाचला नाही ती इथंच बोटा खाली आणला. बरं आता कळालं ना तुला डोळे नसल्यावर काय होतं? हा हा द्यायचे काय डोळे? नाही नको ना? नको अजिबात नको. आणि लग्न? लग्न नको. मग तसंच राहायचं का? तसंच राहील आयुष्यभर, पण डोळे बिळे नाही जाणार पुन्हा. चला चेअरमन सुंटे वाचून खोकला गेला का नाही? ती पोरगी वाचली नाही, हो मी वाचला. आणि आपण जर त्याला समजून सांगितलं असतं तर त्याने ऐकलं ना. नाही समजून सांगण्यासारखा गडी नाही हो. याला आहे ना, याला दणकाच द्यावा लागतो त्याच्याशिवाय नाही. आता काय आता जातो मला करतो काम. काम धंदे करा. हा?
ते लग्नाचं बघू आपण. हा करू आता काय उगाच थोड्यासाठी नकोच वाटत. नाही जाऊ दे. अरे मालिका चालली पाहिजे, एपिसोड चालले पाहिजे. ह्या एपिसोड मध्ये तो लग्न नाही झालं मग काय हरकत आहे, पुढच्या एपिसोड मध्ये करू तुझं लग्न. चला येऊ का? हा ये. पुढचे एपिसोडचे डायलॉग पाठ करीत. हा ये स्क्रिप्ट वाचून ये. का वहिनी? गणेश भाऊजी बसता हा? रजनीकांतच वाटू राहिले तुम्ही. हा मग कुठून घेतला? हे घेतलं लिंबा घालून. हा वय भारी आहे. पाहिजे का तुम्हाला? नको राहू दे, तुम्हाला छान वाटतं तो. बघायला एकदा घालून कसा दिसतो काय. मी काय करू त्याचं, मला कुठं जायचं घालून. चांगलं आहे का? हा बर. तुम्हाला कसं दिसतं बाहेरचं? असं थोडं असं सावली आल्यासारखं वाटतंय. मग हा गॉगल राहू द्या तुम्हाला. फक्त गॉगल घातला ना हा. कोणी आलं की एकच डायलॉग बोलायचा. काय? अरे वा लय मजा येईल आहे ना. हा. चालन चालन करते हा. फक्त गॉगल काढायचं नाही. डायलॉग बोलायचा, गॉगल काढायचं नाही. येऊ का? नाही, हा हा चालतंय. काय प्रेम, काय कमलेश. बोल भाऊ, मुद्द्याचं बोल, एकटं जा. ते सुजाताबाईनी ना गॉगल आणलाय भारी महागातलाय 7-8 हजार रुपयाचा. 7-8 हजाराचा. ते गॉगल घातला ना समोरच्या माणसाच्या कपड्याच्या आतलं दिसतं. समोरच्या माणसाच्या कपड्याच्या आतलं दिसतं. हा. बरं काय चेष्टा करतो घंटे, तुला देऊ का फटका? चापट दे ठेवली त्याला. तुम्हाला काही चेष्टा वाटते का? मग जा सुजाताबाईच्या समोर मग कळेल तुम्हाला. हा जा बघू आमचा आम्ही. उगा आपलं काय जरी बोलू पप्पाला दिसतो की चष्मा लाव. आता 7-8 हजार रुपयात काय म्हणतो तर ते घंटा तुला? घंट्या म्हणतो ते सुजाताबाईकडे मिस्टर इंडिया सारखा गॉगल आलाय. म्हणजे अरे म्हणजे आतलं बाहेरचं दिसतं सगळं. असं कडे असतं काय मिस्टर इंडिया सारखा, ते पिक्चर आहे. आणि तो विश्वास द्यावा. मी काय विश्वास, मला माहिती ना असं काय नसतं. अरे सायन्स काय एवढं पुढे गेलं रे ह्या गोष्टी करायला. गॉगल मधून जर असं स्कॅन व्हायला लागलं मग तर झालं पाहिजे. आणि सुजाताबाईकडे देऊ मी गॉगल. सुजाताबाईकडे म्हणतोय कुशाल. आणि कोण दिलं सुजाताबाईला? आता मला काय माहिती कोण दिलंय? असं असतो इकडं. ते बघ सुजाताबाई आल्या बघ. गॉगल तर लावलेला आहे रे. हा भारी वाटतं पण ते गॉगल आहे. काय कशी दिसते? एक नंबर. रावडी. काय भैया लाल कलर. माहिती मला सगळं. हा इकडं पिवळा कलर. अरे तू काय घाबरतोय, तुझं तर काहीच नाहीये. काहीच नाही. व्हायला समजलं काय काहीच नाही. अरे शौर्य तू घरी जा, ऐक जा ना माझं. नाही बस जत्रेतून काहीतरी घेऊन द्या, आज जत्रा आहे. अरे जत्रातलं काय कुठे टिकत असतं का? नाही घेऊन द्या. तुझा लय हट्ट असतो बाबा कायमच. तुम्हाला जायचं घरी जत्राला? आता जायचंय मस्त, पण आता काय आहेस? अहो सरपंच त्या सुजाताबाईने ना असं एक गॉगल आणलाय. जत्रातून आणला काय? काय माहिती कुठून आणलाय पण त्या गॉगल घातला ना हा. तर समोरच्या सगळं अंतर्भाग दिसतोय. काय बोलतो? सांगितलं डायरेक्ट. तुम्हाला आहे ना, तुम्हाला तुमच्या बाबा येड्यांची जत्रा झालेली, येड्यांची जत्रा. येण्याची जत्रा नाही. माझा पिवळा, याचा आतला लाल. माझं तर विचारूच नका सरपंच. तुम्ही काही सांगूच नका, हे असं खोटं असतं, हे सगळ्या अंधश्रद्धा आहे. तुम्ही काय पिक्चर मध्ये वावरतात का काय? असं असतं का कुठं? अहो खरंय ते. काय खरं काय खोटं? ठीक आहे जा तुम्ही जा, ते जत्रा जा जरा बघा, जत्रा चालू झाली. कोणी विश्वासच नाही ना. गाव हिंडणं फिरणं बंद होईल. सर मग सर हा जा तू जा. चला ना पप्पा, जत्रा संपून जाईल. अरे जत्रा संपायला संध्याकाळी जत्रा संपती ना, अजून लय वेळ आहे जत्रा. तू जा, मला मीटिंग आहे. चला. अरे ऐकायचं राव तू. काय झालं सरपंच, घेऊन जा ना पोराला. मीटिंगला जायचंय सुजाता बहिणी आम्हाला, तर काय सांगा तुम्हाला. आयला सरपंच, तुमच्या एका पायाची गुडघ्याची वाटी तर स्टीलची आहे. अयो आयला प्रेम कमल्या खरं सांगत होते. अयो चल येऊ का शौर्य? हा. शौर्य त्या काकीच्या हातातून आहे ना ते ग्वागल घेऊन ये, मग जाऊ जत्राला आपण. जा जा. अरे शौर्य, आला का तू? यायला वरून तर काय जत्रातलंच वाटत आहे. आयला येतो एकदम साधा चष्मा, काय ग्वागल आहे लिंबा खालचा 30 रुपयावाला. आयला म्हणजे मला येड्यात काढा म्हणायचं का यांनी? आयला म्हणजे कोण असेल बरं याच्या माग? आले नक्कीच घंट्याचा हात असणार राव, त्याच्याशिवाय नाही असले कुठाने करायचं कोणी.
तुला जत्रा जायचं होतं ना हा. बरं ह्यो जत्रातला गॉगल तुला हा आता याचं काय करू घालून हिंड हा जाऊ का मी मीटिंगला हा आता नको मागं लागू माझ्या